स्वागत आहे सर्वांचं आजच्या केस स्टडी सेगमेंटमध्ये. लक्षवेध आय-ए-एस अकॅडमीची आपण सगळे स्टुडंट आहात आणि आपल्यामध्ये एक अधिकारी नक्कीच दडलेला आहे. तुमच्यापैकी जे कोणी अधिकारी होणार आहेत किंवा मोस्टली सगळेच होणार आहेत असं मी गृहीत धरून तुमच्यासमोर ज्या विविध समस्या येतात काम करत असताना, त्या समस्यांना आपण कसं टॅकल करायचंय, कसं डील करायचंय विदाऊट एनी कॉन्फ्लिक्ट, कुठलातरी कॉन्फ्लिक्ट वगैरे तयार न होता, सगळं सुरळीतपणे रेझिलियन्स वेनी जर आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा असेल प्रॉब्लेम, तर काय करायला पाहिजे? अशा ज्या समस्या असतात ना, त्या समस्या आपण दरवेळी या केस स्टडीमध्ये आणत असतो. अँड अकॉर्डिंगली यू गेट द इन्साइट्स. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळे इन्साइट्स मिळतायत. फ्युचरमध्ये ज्या काही तुम्हाला समस्यांना सामोरं जायचंय, तर त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये इन्साइट्स मिळतायत. त्या इन्साइटचा जरूर विचार करायचा. याने काय होतं माहिती आहे का? आपली जी एनालिटिकल आहे विचार करण्याची पद्धत, एनालिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, ती पण इम्प्रूव्ह होते चांगल्यापैकी. डिसिजन मेकिंग सुद्धा तुमचं खूप स्ट्राँग होतं. तर चलूया आपण बघू. फर्स्ट आहे बघा इथे दिलेला आहे. ट्री कटिंग व्हर्सेस डेव्हलपमेंट असा हा प्रकार आहे. आता ट्री कटिंग ज्यावेळी तुम्हाला झाडं तोडावी लागतात. आता झाडं मुळात तोडायचीच कशाला? तुम्ही प्रश्न विचाराल. व्हाय शुड वी कट द ट्रीज? पण अशी सिच्युएशन येते बऱ्याचदा, की तुमचं डेव्हलपमेंट ज्यावेळी तुम्हाला साधायचं असतं, त्यावेळी तुम्हाला काही ठिकाणी अनिवार्यपणे अनऑप्शनली यू हॅव टू कट द ट्रीज. मग ते ट्रीज कट करत असताना बेछूट, बेसुमार कसेही ट्रीज कट केले तर चालतील का? तुम्हाला एका ठिकाणी एक मोठी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे किंवा तिथून तुम्हाला एका रस्ता न्यायचा आहे. त्या रस्त्याचा रोडचं तुम्हाला एखादा वुडन पूल तयार करायचा आहे. आजूबाजूला झाडं आहेत भरपूर. ती झाडं तुम्हाला अडथळा आणतायत. सो ऑब्व्हियसली विल से की सर वी विल हॅव टू कट द ट्रीज. बट ॲट द सेम टाईम वी विल हॅव टू थिंक अबाउट द एन्व्हायर्नमेंटल इश्यूज. करेक्ट? असं जर डिसिजन आपण घेतलं डायरेक्टली, तर एन्व्हायर्नमेंटल इश्यूज काय तयार होऊ शकतात? त्याचाही विचार करावा लागेल. बेसुमारपणे झाडे तोडणं योग्य पर्याय नाही. मग अशा वेळी काय करायचं? बघा आता, ट्री कटिंग व्हर्सेस डेव्हलपमेंट. म्हणजे ट्री कटिंग म्हणजे झाडं तोडणे आणि डेव्हलप म्हणजे विकास. तर रोड मस्ट बी वाइडन. एखादा रोड असतो तो वाइडन करावा लागतो, मोठा करावा लागतो. मग त्या रोडच्या कडेला असा जर तो रोड असला बघा इथे रोड दाखवलाच आहे ऑलरेडी. या रोडच्या कडेला इथे झाडं आहेत बघा मोठी. ती झाडं तोडावी लागतात. बिकॉज यू हॅव टू वाइडन द रोड. रोड तुम्हाला मोठा करायचा आहे, विस्तारीकरण करायचं आहे. मग अशा वेळी काय करायचं? अच्छा रोड मोठ्याले काय करायचे असतात? काही डिझाइनचं काम आहे का? की आर्टिस्टिकली काहीतरी छान वाटतं फॅन्टास्टिक वगैरे? वाहनांची संख्या एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे, की आपल्याला ते रोड्स आता नॅरो होत आहेत. अरुंद पडतोय रस्ता. त्याला रुंद करायचा आहे आपल्याला, मोठा करायचा आहे. करेक्ट आहे. मग अशा वेळी काय? ते पण आवश्यक आहे. म्हणजे तो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. मग रोड मस्ट बी वाइडन बिकॉज ॲक्सिडेंट्स आर इन्क्रीजिंग. बट वाइडनिंग मे कट मेनी ओल्ड ट्रीज अँड व्हॉट शुड ॲन ऑफिसर डू? मग अशा वेळी त्या ऑफिसरने काय करावं? मग ऑफिसरने सरळ माझ्या हातात पॉवर आहे. माझ्या हातात मी काही पण ऑर्डर देऊ शकतो. मग टाका सगळी झाडं तोडून वगैरे. असं डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही. असं जर डिसिजन घेतलं गेलं तर काय होईल? त्याच्यावरती टीका होईल प्रचंड. तुमच्या विरोधात वातावरण तयार होईल. तुमची बदली होईल. तुमचे म्हणजे बऱ्याचशा समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कोर्ट केसेस होतील. तर अशा वेळी आपल्याला वाईजली डिसिजन घ्यायचा आहे. ज्युडिशियसली डिसिजन घ्यायचं आहे. बघा कसं. आता इथे बघा टेस्ट काय? डेव्हलपमेंट व्हर्सेस एन्व्हायर्नमेंट ही टेस्ट आहे. त्यानंतर थीम काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट करायचं पण सस्टेनेबल. सस्टेनेबल या अगोदर सुद्धा मी काही व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुमच्या जिओग्राफीच्या बुकमध्ये सुद्धा सस्टेनेबल वर्ड येत असतो. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस-डी-जीज ज्यावेळी तुम्ही बघत असता, त्याचा अर्थ काय होतो, की व्हेन आय एम डेव्हलपिंग माय कंट्री, एनिथिंग, at that time I will have to develop everything in accordance with the means without harming the environment. एन्व्हायर्नमेंटल प्रॉब्लेम जर आपल्याला क्रिएट करायचे नाहीत, अशा स्वरूपाचं डेव्हलपमेंट दॅट इज एस-डी-जी. ओके. पण एन्व्हायर्नमेंटचं काही जरी झालं, तर आम्हाला खूप डेव्हलपमेंट करायचं आहे, तर तो एस-डी-जी नाही आणि एस-डी-जीच्या अंतर्गतच आता डेव्हलपमेंट करता येते. एन्व्हायर्नमेंट विथआऊट हार्मिंग द एन्व्हायर्नमेंट. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट पार्ट इन एस-डी-जी. नाऊ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट. द डिलेमा. डिलेमा काय आहे? डिलेमा म्हणजे काय हो? द्विधा मनस्थिती. एखादा आता हे करावं की ते करावं? धिस ऑर दॅट.
डिलेमा बघा. बोथ साइड्स मॅटर. सेफ्टी अँड नेचर कॅनॉट बी इग्नोर्ड. सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू वायडन द रोड. रोड तर वायडन करायचा आहे कारण आपल्याला सेफ्टी ॲक्सिडेंट्स टाळायचे आहेत. म्हणजे रोड रुंद जो आहे त्याला रुंद बनवायचा आहे. पण ॲट द सेम टाईम नेचर कॅनॉट बी इग्नोर्ड. हा डिलेमा आहे. मग काय करायचं? मग रोड सेफ्टी नीड्स, ॲक्सिडेंट्स आर इन्क्रीजिंग, डिलेइंग ॲक्शन्स मे कॉस्ट. बरोबर आहे. ॲक्सिडेंट्स होतात. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर पेशंटला पटकन दवाखान्यात न्यायचं असतं. पण त्याच वेळी खूप ट्रॅफिक जाम झालेला असतो. रोड छोटा असल्यामुळे, अरुंद असल्यामुळे, नॅरो असल्यामुळे आणि मग त्यामुळे काय होतं डिले होतात हॉस्पिटलपर्यंत जायला आणि त्यामुळं बरेचसे डेथ्स त्या कारणाने पण होतात. म्हणून आपल्याला रोड वाईड हवे असतात. दुसरा बघा एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट. ओल्ड ट्रीज असतात. मूळचे जे काही रस्ते आहेत त्यांच्या साईडला, रोड साईडला खूप जुनी झाडं आहेत. वडाची, पिंपळाची वगैरे किती मोठी-मोठी झाडं आपण बघत असतो. सो ओल्ड ट्रीज गिव्ह शेड, ऑक्सिजन काय-काय देतात. बायोडायव्हर्सिटी अँड रिड्यूस द हीट. these are the effects, positive effects given by the trees to us. Then what to do in this case? मग इथे बघा ऑफिसर्स चॅलेंज. आता ऑफिसर समोर चॅलेंज आहे. तुम्ही ऑफिसर आहात. चॅलेंज आहे तुमच्या समोर. रस्ता तर मोठा करायचा आहे आणि झाडं जी आहेत ती झाडं सुद्धा वाचवायची. आता काय करायचं? झाडं तर कट करावी लागणार. डिलेमा तयार झाला की नाही? बघा आता. नाऊ प्रोटेक्ट ह्युमन लाईफ टुडे विदाउट डॅमेजिंग द एन्व्हायर्नमेंट फॉर टुमॉरो. कारण एन्व्हायर्नमेंटला आज आपण हार्म केलं, आज जर झाडं तोडली, तर उद्या प्रचंड नुकसान होणार आहे, पोल्युशन वाढणार आहे. म्हणजे आज ह्युमन लाईफला वाचवायचं आहे आणि उद्याचं एन्व्हायर्नमेंट सुद्धा वाचवायचं आहे. असा हा एक डिलेमाचा प्रश्न त्या ऑफिसरच्या समोर आहे. मग डिसिजन्स मस्ट बी एव्हिडन्स बेस्ड, ट्रान्सपरंट अँड सस्टेनेबल. या तीनही गोष्टी बघाव्या लागतील. जे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत आधी ॲज अन ऑफिसर, एव्हिडन्स बेस्ड असले पाहिजे. ते डिसिजन घेताना तुमच्याकडे एव्हिडन्स असला पाहिजे, की का मी हे डिसिजन घेतो. त्याच्यामागे हे पुरावे आहेत. देन ट्रान्सपरंट असलं पाहिजे. सगळ्यांना कळाले पाहिजे व्यवस्थित. त्यात लपंडाव काहीच नको आणि सस्टेनेबल विदाऊट हार्मिंग द एन्व्हायर्नमेंट. हे सुद्धा पॉइंट तिथे बघितला गेला पाहिजे. बघूया आता पुढे काय. स्टेप 1, व्हेरिफाय द प्रॉब्लेम्स. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम व्हेरिफाय करायचा. अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर शुड नॉट टेक इमोशनल ऑर हरीड डिसिजन्स. इमोशन्सच्या ह्याच्यामध्ये म्हणजे खूप असं भारावून जाऊन वगैरे, वगैरे काहीतरी खूप नाही, 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 खूप ॲक्सिडेंट होतायत आणि इमोशनली हर्ट होतंय. लोकं खूप रडतायत, पडतायत. मग आता रोड मोठा करायचा आहे डायरेक्टली. असं हरीडली डिसिजन घेऊन चालणार नाही. अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर शुड नॉट टेक इमोशनल ऑर हरीड डिसिजन्स. धिस यू माइट हॅव अंडरस्टूड. देन व्हॉट? काय करावं त्याने मग? स्टडी ॲक्सिडेंट डेटा. जेवढे ॲक्सिडेंट्स वगैरे होतायत त्याचा डेटा त्यांनी चेक करायचा. कुठे-कुठे होतात? लोकेशन, व्हेइकल्स कुठले-कुठले, टाईम कुठल्या वेळी जास्त झालेले आहेत. त्यानंतर कॉजेस अँड सिव्हिअरिटी. तर काय कारणं होती त्या ॲक्सिडेंटची आणि सिव्हिअरिटी किती भयंकर आहे ते. तर ते कळलं पाहिजे. पहिला तो स्टडी करायचा आहे. त्यानंतर ही शुड कंडक्ट ट्रॅफिक सर्व्हे. ट्रॅफिक सर्व्हे सुद्धा करायला पाहिजे. ऑफिसरनी ते करून घ्यायचं आहे. त्यात बघायचं की स्पीड किती होती किंवा स्पीड किती असते या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची. व्हेइकल्स कुठले-कुठले वापरले जात आहेत. म्हणजे ते जुन्या प्रकारची वाहनं आहेत की नवीन आहेत. त्यांचे इंजिन्स कसे आहेत वगैरे. त्यानंतर पेडेस्ट्रियन्स म्हणजे पादचारी जे असतात रस्त्याने चालणारे वगैरे जे असतात साईडनी, ते योग्य व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या साईडने चालतात का? त्यांना रस्ता आहे का तेवढा चालायला फुटपाथ वगैरे. अँड स्कूल झोन्स. स्कूलचा एरिया जिथे असतो तिथे स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत की नाही? कारण तिथून सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्या या स्कूलमधून जाणाऱ्या किंवा स्कूलमध्ये जाणाऱ्या स्टुडंट्सना धोकादायक ठरू शकतात. राइट? अजून त्यांनी काय चेक करावं? त्याने बघा ही शुड प्रिपेअर द ट्री सेन्सस. मनुष्याचं असतं की नाही सेन्सस? म्हणजे लोकसंख्या आपण मोजतो की नाही, त्याप्रमाणे झाडांची सुद्धा सेन्सस करायला पाहिजे टू काउंट द नंबर ऑफ ट्रीज. त्यांचं एज, त्यामध्ये त्यांची स्पेशीज कुठली आहे, म्हणजे ती वल्नरेबल वगैरे स्पेशीज आहे का? किंवा म्हणजे एखादी स्पेशीज असते ना ती संपून जाऊ शकते वगैरे, तिचं प्रिझर्वेशन वगैरे गरजेचं आहे की नाही वगैरे, कितपत ते इम्पॉर्टंट आहे, ती स्पेशीज बघावी. त्यानंतर हेल्थ बघावी झाडांची अँड इकॉलॉजिकल व्हॅल्यू बघावी त्या झाडांची, त्या एरियात पर्टिक्युलरली असलेल्या झाडांची इकॉलॉजिकल व्हॅल्यू किती आहे, म्हणजे किती ऑक्सिजन वगैरे देतात, किती कार्बन डायऑक्साईडला अ, ओढून घेतात, शोषून घेतात, म्हणजे ते झाड खूप चांगलं आहे वगैरे, राईट? त्यानंतर बघा त्यांनी काय करावं, ही शुड टेक इनपुट्स फ्रॉम इंजिनिअर्स, फॉरेस्ट ऑफिशियल्स, लोकल पीपल अँड एक्सपर्ट्स अल्सो.
ट्रीजच्या बाबतीत, जंगलांच्या बाबतीत, फॉरेस्टच्या बाबतीत जे एक्सपर्ट असतात, त्यांची सुद्धा ओपिनियन्स त्यांनी घ्यावी. इंजिनिअरची ओपिनियन यासाठी घ्यावी, की कुठे ते जे झाड जो जो रोड करायचा, वाइडन करायचा आहे, मोठा करायचा आहे, तर तिथे हे शक्य आहे का? ते शक्य आहे का? किती वाईड करावं लागेल? इंजिनिअर्स ते व्यवस्थित त्यांना ओपिनियन देऊ शकतात. सो ही शुड कन्सल्ट ऑल these पीपल फर्स्ट. ही शुड हॅव कम्युनिकेशन विथ ऑल these पीपल. ही शुड टेक ऑल द इनसाइट्स फ्रॉम these पीपल. ओके. तर तुम्ही ॲज अन ऑफिसर तुम्ही सगळ्यांशी संवाद साधणार. यामध्ये इम्पोर्टंट काय प्रिन्सिपल बघा. फर्स्ट कलेक्ट फॅक्ट्स देन डिसाईड. डिसिजन घेण्यापूर्वी फॅक्ट्स कलेक्ट करायचे. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट. कॅन सेफ्टी इम्प्रूव्ह विदाउट कटिंग? झाडं तोडल्याशिवाय, वृक्षतोड केल्याशिवाय सेफ्टी पॉसिबल आहे का? नवीनच विचार आहे की नाही? जो डिलेमा होता की नाही अगोदर, एन्व्हायर्नमेंट वाचवू की रोड मोठा करू? आता इथे कसं आहे, की एन्व्हायर्नमेंटला हार्म न होऊ देता रोड मोठा होऊ शकतो का? हा विचार करणं गरजेचं आहे. त्यात बघा आता ट्राय लो इम्पॅक्ट सोल्युशन्स फर्स्ट व्हेरेव्हर पॉसिबल. जिथे कुठे शक्य आहे तिथे कमीत कमी परिणाम होईल अशा टाईपचा जे डिसिजन असेल ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. सोल्युशन पहिलं बघा स्पीड कंट्रोल, रंबल स्ट्रिप्स, स्पीड कॅमेराज, वॉर्निंग सायन्स या गोष्टी जर तुम्ही रोड साईडने लावल्या, तर काय होईल? स्पीड कंट्रोलमध्ये येईल. रंबल स्ट्रिप्स असं पट्टे असतात बघा, की या पट्टीच्या इकडे जाऊ नये, तिकडे जाऊ नये. मधला एक पट्टा असतो बघा, असं मध्ये-मध्ये गॅपने वगैरे. तो त्याचे अर्थ असतात काही, की व्हेइकल चालवताना कुठल्या एरियात चालावं, कुठल्या साईडनी चालावं, राइट? रोडच्या कुठल्या साईडला कसं असावं वगैरे हे कळण्यासाठी आहे. स्पीड कॅमेराज इन्स्टॉल करावेत. म्हणजे स्पीड जर जास्त असेल व्हेइकलची तर त्याला आपल्याला पेनल्टी लावता येईल वगैरे. वॉर्निंग सायन्स जागोजागी असल्या पाहिजे. इथे स्कूल आहे, इथे वळण रस्ता वगैरे, वगैरे ते ॲक्युरेटली पाळलं गेलं पाहिजे. तर हे पहिले काही उपाय आहेत. टू रिड्यूस द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स. ओके. देन रोड इंजिनिअरिंग. इथे काय दिलंय? लेन मार्किंग, डिव्हायडर, रिफ्लेक्टर्स आणि क्रॅश बॅरियर्स ह्या रोड इंजिनिअरिंग आहेत. त्यानंतर व्हिजिबिलिटी बघा, स्ट्रीट लाईट्स व्यवस्थित काम करतायत की नाही, ट्रिमिंग ब्रांचेस, जे काही झाडं वाढलेली आहेत, झाडांच्या ब्रांचेस वाढलेल्या आहेत, रस्त्यावरती येत आहेत, त्या ट्रिम कराव्या, कट कराव्या. झाड पूर्ण तोडू नये. रिमूव्हिंग ब्लाइंड स्पॉट्स. ब्लाइंड स्पॉट नावाचा एखादा एरिया असतो, जिथे लवकर कळतच नाही पटकन, की गाडी येते की नाही वगैरे, वगैरे समोरची किंवा समजत नाही तिथे. तर तो स्पॉट रिमूव्ह करावा, व्यवस्थित गाड्या जाव्यात या पद्धतीने सगळ्यांना व्यवस्थित एरिया दिसला पाहिजे ते. आणि पेडेस्ट्रियन्स सेफ्टी. दीज आर द पेडेस्ट्रियन्स, दे आर वॉकिंग अलॉंग द रोड. तो फुटपाथ असावे, त्यांना झेब्रा क्रॉसिंग असावे तिथे. ओके. आणि स्कूल झोन मेजर्स असावे. जिथे-जिथे स्कूल झोन आहे, स्कूलचा एरिया आहे, तिथे जे आवश्यक मेजर्स आहेत, त्या गोष्टी तिथे इम्प्लिमेंट केल्या गेल्या पाहिजेत. हे सुरुवातीचे उपाय. बिफोर कटिंग द ट्रीज. आपल्याला वाइडन करायचा रोड त्याच्या अगोदर करावाच. याच्या अगोदर आपण ॲक्सिडेंट कसे कमी होतील यासाठी काहीतरी इथे सोल्युशन्स शोधू शकतो की नाही? तो हा पहिला पर्याय. त्यानंतर बघा अल्टरनेटिव्ह रूट्स अँड डिझाईन्स. एखाद्या रोडवरती जास्त ॲक्सिडेंट होत असेल, तर आपण अल्टरनेटिव्ह रूट एखादा वापरू शकतो का? दुसरा एखादा रूट वापरू शकतो का? याचाही विचार होईल की नाही? बघा, वाइडनिंग इज नॉट द ओन्ली सोल्युशन. रोड वाईड करणं हा एकमेव सोल्युशन नाहीये. द बेस्ट डिझाइन सेव्हज लाईव्हज अँड ट्रीज. डिझाइन जर तुम्ही व्यवस्थित बनवली, वेगळा रूट वगैरे असं काहीतरी बनवलं, तर झाडं सुद्धा वाचू शकतात आणि लाईव्हज ऑफ द पीपल दे कॅन अल्सो बी सेव्हड. नाउ बायपास और अल्टरनेट रोड जे आपण बघितलं. शिफ्ट हेवी ट्रॅफिक अवे फ्रॉम द ट्री लाईन स्ट्रेच. हेवी ट्रॅफिकमध्ये ट्रक्स वगैरे असतात की नाही मोठे मालवाहू, तर लॉरीज अँड ट्रक्स अँड ट्रॅक्टर्स, त्यांसाठी एक तुम्ही सेपरेट लेन जर बाजूला काढली, तर तिथे काय होईल, इतर वाहनं सुद्धा आरामशीर जाऊ शकतील. रोड वाईड करण्याची गरज पडणार नाही. देन सेकंड, स्टॅगर्ड वाइडनिंग. वाइडन ओन्ली द मोस्ट डेंजरस पॉइंट्स, नॉट द होल रूट. पूर्ण रूट कशाला वाईड करायचा? जिथं डेंजरस पॉइंट आहे, तिथंच फक्त वाईड करा ना. म्हणजे सगळी झाडं, 2-4 झाडांचं ठीक आहे, पण बाकी सगळी झाडं तर वाचतील. देन ट्री आयलँड्स. बघा हां, ट्री आयलँड्स ऑर मेडियन. सो कीप इम्पोर्टंट ट्रीज इन प्रोटेक्टेड ग्रीन पॉकेट्स. एक प्रोटेक्टेड ग्रीन पॉकेट्स असतात बघा, म्हणजे जिथे एक हरित एरिया आहे, प्रोटेक्टेड आहे, तो संरक्षित आहे. तिथे सगळी महत्त्वाची झाडं ठेवायची. कट करण्याच्या ऐवजी तिथे नेऊन ठेवायची आपण. करू शकतो. पूर्ण झाड काढून सुद्धा तिथे ठेवू शकतो किंवा त्या प्रजातीची इतर झाडं तिथे ऑलरेडी ठेवायची आहेत. राइट?
त्यानंतर वन वे प्लस सर्व्हिस लाईन. यूज ट्रॅफिक मॅनेजमेंट वेअर स्पेस इज लिमिटेड. खूप कमी असेल ना तर ते वन वे वापरायचा. समोरून येणाऱ्या गाड्यांना बंदी करा. फक्त इकडून जाणाऱ्या गाड्यांना चालू ठेवा. समोरून येणाऱ्या गाड्यांसाठी दुसरा छोटा रस्ता वापरा. तो हा रस्ता वाईड करायची गरज नाही. आहे की नाही उपाय? सुंदर. त्यानंतर रिअलाइनमेंट. स्लाइटली बेंड द रोड डिझाइन टू अव्हॉइड ओल्ड हेरिटेज ट्रीज. ओल्ड हेरिटेज ट्रीज. जे अत्यंत महत्त्वाची अशी काही झाडं असतील, ज्यांच्याकडे काही सांस्कृतिक महत्त्व सुद्धा काही झाडांचं असतं बघा. बरोबर आहे. जसं तुम्ही वड वगैरे बघितले, पिंपळ वगैरे बघितले. ह्यांना सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे. तर अशा कल्चरली इम्पोर्टंट ट्रीज जिथे असतील, तर तिथे काय करा, जर एखादं मोठं झाड असेल, त्याच्या खूप साऱ्या ब्रांचेस वडाच्या त्या झाडाच्या खूप साऱ्या ब्रांचेस परत जमिनीत जातात. तिथून नवीन झाडं तयार होतात. एक मोठा एरिया त्याने ऑक्युपाय केलेला असेल आणि तुमचा रोड त्याला लागून जात असेल, तर त्या रोडला थोडंसं अजून बाजूने घ्या. त्या झाडाला तसंच प्रोटेक्ट ठेवा. तर अशा पद्धतीने आपण झाडं वाचवू शकतो की नाही? करेक्ट आहे. Then public transport push. Reduce vehicle load over the long term. Right? Reduce vehicle load over the long term. जर खूप दूरचा प्रवास वगैरे असेल हां, किंवा तुम्हाला त्या झाडांच्या एरियातनं जर जायचं असेल, तर व्हेइकलवरचा लोड कमी करा. म्हणजे स्पीडमध्ये जरी असलं व्हेइकल तर स्टॉप करायला सोपं जाईल. अदरवाईज लोड हेवी जर असेल गाड्यांचा, तर एकदा स्पीड पकडल्यानंतर ते लवकर स्टॉप होत नाहीत. ब्रेक्स अप्लाय केल्यावर सुद्धा ते स्टॉप होत नाहीत. बिकॉज ऑफ देअर मास. मास खूप जास्त असलं तर स्टॉप नाही होत लवकर. ओके. सो इथे बघा प्रश्न असा आहे, कॅन द सेम सेफ्टी रिझल्ट बी अचीव्ड विथ लेस इकॉलॉजिकल डॅमेज? कॅन द सेम सेफ्टी रिझल्ट ओके बी अचीव्ड विथ लेस इकॉलॉजिकल डॅमेज? ऑब्वियसली. कमीत कमी इकॉलॉजिकल डॅमेज करून सुद्धा आपण सेफ्टी मेजर्स अशा पद्धतीने इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर सेफ्टी मेजर्सने तुमचे ॲक्सिडेंट्स रिड्यूस होतील, कमी होतील, खूपच कमी होऊ शकतात, झिरो देखील होऊ शकतात, विदाउट अफेक्टिंग द इकॉलॉजिकल बॅलन्स. ओके. नाव एन्व्हायरमेंट चेक बिफोर अप्रुव्हल. आता एन्व्हायरमेंट चेक खूप आवश्यक असतं. कुठलीही गोष्ट अप्रूव्ह करायची, झाडं तोडण्याची जर असेल, तर तुम्हाला एन्व्हायर्मेंटल डिपार्टमेंटकडनं अप्रूव्हल मिळवावं लागेल. त्यासाठी काय दिलं बघा, डेव्हलपमेंट डिसिजन्स मस्ट इन्क्लूड एन्व्हायर्मेंटल अकाउंटिंग. एन्व्हायर्मेंटल अकाउंटिंग जो प्रकार आहे, म्हणजे एन्व्हायर्मेंटल डिपार्टमेंट आहे, त्यांना अगोदर तुम्हाला सांगावं लागेल. त्यानंतर ते विचार करतील कुठल्या स्पेशीजची झाडं किती इम्पॉर्टंट ते आहेत, कल्चरल इम्पॉर्टन्स काय आहे का वगैरे, किंवा एन्व्हायर्मेंटली, इकॉलॉजिकली ते किती जास्त बेनिफिशियल जर त्या एरियात असतील, ऑक्सिजन प्रोड्युसिंग वगैरे, वगैरे, तर मग ते सरळ सांगतील नाही. मग इथला रोड एकतर स्किप करा, दुसरीकडे रोड बनवा वगैरे. अशा टाईपच्या गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यात बघा एन्व्हायर्मेंटल असेसमेंट. ते कसं केलं जातं बघा, ट्री व्हॅल्यू. त्या झाडाची व्हॅल्यू कशी ठरवतात? एज, स्पेशीज, कॅनॉपी, हेल्थ. कॅनॉपी समजतं ना? सो दिस इज द पार्ट ऑफ द ट्री. सपोज दिस इज अ ट्री अँड दिस इज द एरिया. दिस इज कॉल्ड एज कॅनॉपी. किती कॅनॉपी म्हणजे कुठल्या एरियामध्ये, तेवढ्या एरियामध्ये बघा त्याची सावली वगैरे पडते. करेक्ट आहे. कॅनॉपी म्हणजे वरतून जो आच्छादलेला भाग आहे तो किती आहे, तो पण बघितला जातो. आणि हेल्थ कशी आहे त्या झाडांची ती बघितली जाते. जर ते स्ट्रॉंग असेल, हेल्दी असेल वगैरे आणि जास्त ऑक्सिजन देत असेल, तर त्या ट्रीची व्हॅल्यू वाढते. देन बायोडायव्हर्सिटी, बर्ड्स, इन्सेक्ट्स, लोकल इकोसिस्टम तिथली बघायची. तिथे बर्ड्स आहेत झाडांमुळे, इन्सेक्ट्स आहेत भरपूर, आणि त्यामुळे एक लोकल इकोसिस्टम तिथे एक डेव्हलप झालेली असते. आणि एक इकोसिस्टम डेव्हलप व्हायला खूप काळ लागत असतो. तो डिस्ट्रक्ट व्हायला खूप कमी काळ लागतो. कट केलं झाड की तिथले बरेचसे बर्ड्स वगैरे स्पीशीज आणि त्या इन्सेक्ट्स वगैरे तिथले सगळी इकॉलॉजी नष्ट होते. करेक्ट आहे. अँड दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर इकॉलॉजिकल बॅलन्स. ओके. नेक्स्ट पब्लिक बेनिफिट. शेड आहे, एअर क्वालिटी आहे, हीट रिडक्शन आहे. किती फायदे आहेत बघा त्या झाडाचे. ते झाड तुम्हाला शेड देतं फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर एअर क्वालिटी देतं, चांगली एअर देतं ऑक्सिजनमुळं, आणि हीट रिडक्शन. उष्णता त्या एरियातली कमी करतं बघा ते. म्हणजे हीट स्ट्रोक सारखे आजार सुद्धा लोकांना कमी होतील. हा फायदा पब्लिक बेनिफिट. तर लीगल प्रोसेस, परमिशन, पब्लिक नोटीस अँड कंप्लायन्स, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. कारण लिगॅलिटीज मध्ये पण येतं. कायद्यानुसार पण तुम्हाला त्या गोष्टी विचार करूनच डिसिजन घ्यावे लागतात. ओके. नेक्स्ट डिसिजन फ्रेमवर्क. आता डिसिजन घेताना फ्रेमवर्क कसं पाळायचं? फॉलो द मिटिगेशन हायरार्की, अवॉइड
मिनिमाइज, रिस्टोर, कॉम्पेन्सेट. या हायरार्कीला तुम्हाला फॉलो करावं लागेल. एक-एक गोष्ट करावी लागेल. काय-काय काही गोष्टी अव्हॉइड कराव्या लागतील, काही गोष्टी मिनिमाइज कराव्या लागतील, काही रिस्टोर कराव्या लागतील परत आणि काही कॉम्पेन्सेट करावे लागतील. बघा, अव्हॉइडमध्ये काय? अव्हॉइड मीन्स चेंज डिझाइन टू सेव्ह द ट्रीज. सगळ्यात अगोदर तुम्ही अव्हॉइड करायचा प्रयत्न करा. त्यानंतर मिनिमाइज. जर करायचंच असेल तर कट ओन्ली अनअव्हॉइडेबल ट्रीज. जी झाडं अनअव्हॉइडेबल आहेत, ते कट करणं गरजेचंच आहे. त्या झाडांना ना कट करा. रिस्टोर, ट्रान्सप्लांट आणि इम्प्रूव्ह द रोड साइड ग्रीनरी. रोडच्या साइडची जी काही ग्रीनरी असेल, हिरवा पट्टा वगैरे जो तुम्हाला बनवायचा आहे, त्याला इम्प्रूव्ह करा. ट्रान्सप्लांट करा तिथे. त्यानंतर कॉम्पेन्सेट. प्लांट अँड मेंटेन मोर नेटिव्ह ट्रीज. नेटिव्ह ट्रीज जी मूळची झाडं त्या एरियातली असतात, त्याच झाडांना जास्तीत जास्त प्रमाणात प्लांट करायचं आणि मेंटेन पण करायचं. कंपेन्सेशन द्यावं लागेल की नाही? काही झाडांना जर तुम्ही तोडताय, तर दुसऱ्या ठिकाणी दुसरी नवीन झाडं वाईड जर झाला रोड, तर त्याच्या बाजूला परत झाडं लावावी लागतील. मग त्यावेळी नेटिव्ह झाडं लावायची. त्या एरियातली जी मूळची झाडं असतात, त्याच प्रजातीची झाडं तिथे लावायची. सो धिस इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणूया आपण. मीटिंग टुडेज नीड्स विथआऊट हार्मिंग फ्युचर जनरेशन्स. पुढे येणाऱ्या ज्या काही भविष्यातल्या पिढ्या असतील, तुमची मुलं, मुलांची मुलं वगैरे ह्या ज्या काही जनरेशन्स असतील, त्यांना हार्म न करता आजच्या गरजा पूर्ण करणे. दॅट इज द मेन meaning of sustainable development. You might have understood very well. Now let's move to the next. Now here, compensatory plantation plan. कंपेन्सेटरी, ज्यावेळी तुम्ही कंपेन्सेट करताय काहीतरी त्याच्या बदल्यामध्ये काही झाडं वगैरे लावता, तर त्यावेळी प्लांटेशनचा प्लान कसा बनवायचा? त्यात बघा, आता ऑफिसर काय करू शकतो तुम्ही ॲज अन ऑफिसर, इफ कटिंग इज अनअव्हॉइडेबल, कंपेन्सेशन मस्ट बी रिअल, नॉट जस्ट ऑन पेपर. नुसतं पेपरवरती लिहिलं की हां, आम्ही एवढे-एवढे झाडं लावून देऊ आणि लावले वगैरे. नाही. ते रिॲलिटीत व्हायलाच पाहिजे. कंपेन्सेटरी. कंपेन्सेटरी कळलं ना? जी झाडं तोडतायत त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन झाडं द्यावे लागतील, करावी लागतील. सो ट्रान्सप्लांट हेल्दी अँड व्हॅल्युएबल ट्रीज व्हेरेवर पॉसिबल. जी झाडं चांगली असतील, हेल्दी आहेत, त्या झाडांना तोडून फेकून देणं चुकीचं आहे ना. त्याला तिथून उचला, दुसऱ्या ठिकाणी, योग्य ठिकाणी लावा. ज्या झाडांची व्हॅल्यू खूप जास्त आहे, ती व्हॅल्यू आपण बघितली, एज, स्पेशीज, हेल्थ वगैरे, त्यांची जी काही ऑक्सिजन देण्याची कॅपॅसिटी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्याची हेल्थ वगैरे ठरवली आहे. जर ते झाड हेल्दी असेल, हेल्दी इनफ आणि खूप स्ट्राँग असेल आणि चांगलं असेल, त्याची व्हॅल्यू खूप जास्त असेल, तर अशा झाडांना योग्य जागी, चांगल्या जागी ट्रान्सप्लांट करायचं. त्यानंतर बघा, प्लांट नेटिव्ह स्पीशीज इन अ प्रॉपर रेशो लाइक 1:10 ऑर ॲज पर रूल्स. बघा, नेटिव्ह स्पीशीज 1:10, 10 पैकी 1 तरी नेटिव्ह असला पाहिजे, असा ॲटलीस्ट त्याचा मीनिंग असतो बघा. इतर झाडं लावली तर ठीक आहे, दुसऱ्या प्रकारची, पण त्या एरियातली, त्या पर्टिक्युलर एरियातली वगैरे जे काही नेटिव्ह झाडं असतील, त्याचं प्रमाण 1:10 किंवा ॲज पर द रूल्स करायचं. त्यानंतर प्रोटेक्ट सॅपलिंग्स विथ गार्ड्स, वॉटर सप्लाय अँड सर्व्हायव्हल ऑडिट. त्यांच्या भोवती कुंपण लावायचं झाडांच्या, जो प्रॉपर ग्रोथ होईपर्यंत इतर जनावरांनी त्यांना खाऊ नये यासाठी. तर दीज आर द गार्ड्स. तो गार्ड्सचा वापर करून ती झाडं लावायची, सॅपलिंग्स. त्यानंतर वॉटर सप्लाय करायचा वेळोवेळी अँड सर्व्हायव्हल ऑडिट. किती झाडं त्यातली जगली आहे त्याचं ऑडिट करायचं. ते सगळं लक्षात घ्यायचं, सगळे आकडे. आपण 100 लावली होती, त्यातली 80 वाचली आहे का? 60 वाचली आहेत का? 90 वाचली आहेत का? की सगळे वाचलेत? हे ऑडिट करणं गरजेचं आहे. नुसतं झाडं लावून दिली बुवा आम्ही, आमचं काम संपलं, असं होत नाही. जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. मेंटेन फॉर ॲट लीस्ट 3 to 5 इयर्स, नॉट ओन्ली ऑन इनॉग्रेशन डे. त्या दिवशी उद्घाटन करायचं, की आम्ही आता इथे 100 झाडं लावणार आहोत, 1000 झाडं लावणार आहोत. मोठं उद्घाटन करायचं, पाटी लावायची, भूमिपूजन झालं, पुतळी घेतली, फोडलं नारळ वगैरे. नाही. 3 ते 5 वर्ष दररोज त्या झाडांकडे बघितलं गेलं पाहिजे, त्यांची निगा घेतली गेली पाहिजे. तरच ते कंपेन्सेटरी प्लांट जे आहेत ते व्यवस्थित ग्रो होतील की नाही. त्यानंतर बघा, पब्लिश प्रोग्रेस रिपोर्ट्स सो सिटिझन्स कॅन ट्रॅक सर्व्हायव्हल. पब्लिश करा रिपोर्ट्स झाडांची वगैरे, वगैरे. ही झाडं कधी लावली गेली, कशी आहेत, त्यांचा यूज काय. तर त्या पब्लिकला सुद्धा तो जो सर्व्हायव्हल आहे झाडांचा, म्हणजे झाडं किती वाचतायत, कशी वाचतायत वगैरे, तर ह्याचं लोकांना ट्रॅक करता येईल, माहिती घेता येईल. ओके. सक्सेस कसा मिळतो बघा, ट्रीज दॅट सर्व्हाइव्ह, नॉट ओन्ली ट्रीज दॅट आर प्लांटेड. जी झाडं जगतायत, वाचतायत, तो सक्सेस. नुसते प्लांट केली झाडं म्हणजे सक्सेस नाही. यू अंडरस्टँड? ओके.
माय डिसिजन ॲज द ऑफिसर. आता इम्पॉर्टंट पार्ट आलाय. तुम्ही आहात ऑफिसर आणि मग तुमचं डिसिजन काय असायला हवं? बघा, पहिला फर्स्ट इथे अगोदर काय बॅलन्स्ड ॲक्शन प्लॅन तुम्ही तयार केला. इमिडिएट सेफ्टी फर्स्ट. इमिडिएट सेफ्टी. सो इन्स्टॉल लाईट्स, मार्किंग्स, सायन्स, स्पीड कामिंग अँड बॅरियर्स ॲट ॲक्सिडेंट स्पॉट्स. जिथे ॲक्सिडेंट जास्त होतात तिथे ह्या गोष्टी अगोदर लावायच्या. म्हणजे इमिडिएट सेफ्टी मेजर्स तुम्ही अगोदर घ्यायचे. झाडं तोडायचं नंतर बघूया. अगोदर हे. काय-काय इन्स्टॉल लाईट्स लावायचेत, मार्किंग्स करायचे, सायन्स लावायचेत वेगवेगळे. स्पीड कामिंग म्हणजे 30ची स्पीड ठेवा, 40ची ठेवा. ते सिग्नल्स ते लावायचेत. अँड बॅरियर्स बऱ्यापैकी तुम्ही तिथे बॅरियर्स लावलेत, स्पीड ब्रेकर्स वगैरे लावलेत. तर अशा टाईपनी काय होईल, ॲक्सिडेंट कमी होतील. देन टेक्निकल रिव्ह्यू. कंपेअर वाइडनिंग, बायपास, रिअलाइनमेंट अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट ऑप्शन्स. इतर ऑप्शन सुद्धा विचार करा ज्याच्यावरती आपण चर्चा केली आहे. देन सेव्ह मॅक्सिमम ट्रीज. अप्रूव्ह द डिझाईन विथ लिस्ट ट्री लॉस. कमीत कमी झाडांचा लॉस व्हावा अँड डॉक्युमेंट रिझन्स क्लिअरली. त्याची कारणं द्यायची आहे स्पष्टपणे वगैरे. ओके. त्यानंतर कट ओन्ली अनअवॉइडेबल ट्रीज. ज्या झाडांना कट करणं अटळ आहे, दोज ओन्ली हॅव टू बी कट. करेक्ट आहे. ती झाडं तोडली गेली पाहिजे. टू लीगल प्रोसेस फॉर दॅट पर्पज. देन पब्लिक कन्सल्टेशन घ्या. तिथल्या लोकांचं कन्सल्टेशन अँड ट्रान्सपरंट ट्री सेन्सस. झाडांची मोजणी ही ट्रान्सपरंट पारदर्शी असली पाहिजे. हिडन नको आहे. देन व्हॉट एल्स कॅन यू डू हिअर? कंपेन्सेट स्ट्रॉंगली. फार मजबूतपणे कंपेन्सेशन करायचे, भरपाई करायची आहे. ट्रान्सप्लांट प्लस नेटिव्ह प्लांटेशन प्लस 3 to 5 years मेंटेनन्स अँड सर्व्हायव्हल ऑडिट. ऑल these थिंग्स विल बी डन स्ट्रिक्टली. कंपेन्सेटरी प्लांट्स टिकावेत यासाठी. सो फायनल व्ह्यू तुमचा असा असावा बघा. ह्युमन लाईफ इज अर्जंट. ह्युमन लाईफ खूप महत्त्वाचं, खूप अर्जंटली ज्याच्यावरती आपण सोल्युशन काढावं अशी ती गोष्ट आहे, मानवी जीवन. बट डेव्हलपमेंट मस्ट बी डिझाईन टू प्रोटेक्ट नेचर ॲज मच ॲज पॉसिबल. जितकं जास्त शक्य आहे तितकं आपण डेव्हलपमेंट जे आहे त्याला नेचरला प्रोटेक्टिव्ह फॉर्ममध्ये, नेचरचं प्रोटेक्शन कसं होईल या पद्धतीने डेव्हलपमेंट आपण शेड्यूल करायला हवं. राईट. तर असे सगळे अँड आय होप की यू माइट हॅव गॉट टू मेनी इन्साइट्स टुडे. आज आपण जी केस स्टडी बघितली त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे इन्साइट्स मिळाले असतील. ऑर्डरचा जो अधिकार आपल्याकडे आहे, आपण ऑर्डर सोडण्याचा अधिकार आहे म्हणजे आपल्याकडे अनगिनत अधिकार आहेत असं नाही. ऑफिसरकडे जेवढे अधिकार आहेत तेवढेच त्याच्या ड्युटीज सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या एकदम वाईजली आपल्याला परफॉर्म कराव्या लागतात. सो आय होप यू माइट हॅव लाइक दिस एन्जॉयड दिस केस स्टडी अँड ह्याच्यावरती एक जी काही MCQ असेल ती व्यवस्थित छानपैकी सॉल्व्ह करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मग भेटूया. त्यावेळी आपण नवीन टॉपिक घेऊया इंटरेस्टिंग. ओके. थँक यू.